तर आमच्या घरामध्ये तरी इडली आणि डोस्यासोबत ही रेड चटणी सगळ्यांना खूप जास्ती आवडते आणि बनवायला अगदी सोपी आहे. कांद्या आणि टोमॅटोपासून ही चटणी बनते. तर चला, विचार केला आज तुमच्यासोबत या चटणीची रेसिपी शेअर करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये मी अगदी 1 चमचा तेल घातले. आता तेलामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडीशी अद्रक घातली आहे. थोडं परतून घेऊ. त्यानंतर 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. तर तुम्हाला जास्ती लोकांसाठी चटणी करायची असेल तर तुम्ही डाळींचं प्रमाण थोडंसं वाढवूही शकता. तर हलकंसं याला परतून घ्यायचं आहे. खूप जास्ती याचा रंग बदलायचा नाही आहे. आता यामध्ये मी थोड्या लाल मिरची घातल्यात. तर मिरची जी आहे ती जास्त तिखट नाही आहे. आणि एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो कापून घेतला होता, जाडसरच कापलेला आहे, तो यामध्ये घालू. आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहे ते मी असे जाडसरच चिरून घेतले होते, ते यामध्ये घातलेत. आता सगळं आपल्याला थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडे मॅश झाले पाहिजेत. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि याला 2-3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. तर आता कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झालेत. तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते थोडं थंड करून घेऊ. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आहे आणि 1-5 मिनटं याला थंड करून घेऊ. गरम गरम जर आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकलं तर झाकण उडण्याची भीती वाटते. तर याला आपण आता वाटून घेऊ. तर चटणी जी आहे ती मी वाटून घेतली. आता तुम्ही बघा चटणीची कन्सिस्टन्सी. तर कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप जास्ती जाडही नाही आहे आणि खूप अति फाईन पण आपण केलेली नाही आहे. तर मीडियम कन्सिस्टन्सी याची ठेवायची. तर आता चटणी जी आहे ती एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा रंग चटणीला आलेला आहे. आणि ही चटणी आपण अशीसुद्धा खाऊ शकतो किंवा अजून जास्ती फ्लेवरफुल बनवण्यासाठी याच्यावरती तडका दिला तर चटणीची टेस्ट अजून जास्ती वाढते. थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आहे. तर ही चटणी जी आहे ती मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये चांगली लागते. खूप जास्त पातळ केली तर मग चटणीची तेवढी टेस्ट लागत नाही. जिरे मोहरीचा तडका मी केला आणि तो आता चटणीमध्ये सोडून देऊ. आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी कढीपत्ता नाही घातला आहे. जर तुमच्याकडे असेल तर नक्की तडक्यामध्ये कढीपत्ता घाला, त्याने अजून जास्ती छान टेस्ट येते. तर तुम्ही बघू शकता की ती टेस्टी ही चटणी बनलेली आहे. खूप जास्ती यमी लागते. इडली आणि डोस्यासोबत अगदी अल्टिमेट असं हे कॉम्बिनेशन आहे. तर मस्ट ट्राय रेसिपी आहे. या पद्धतीने चटणी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. बनवायला तर तुम्ही बघितलं की किती सोपी आहे. अगदी 5 मिनिटात बनवून ही रेडी होते. तर या पद्धतीने चटणी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केलीत तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये होईल तेवढा शेअर करा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबणे प्लीज विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा ही टेस्टी चटणी आता आम्ही इडली आणि डोस्यासोबत एन्जॉय करतो. तुम्हीसुद्धा चटणी बनवा आणि चटणीचा आस्वाद घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत.